नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. जो आपला लास्ट लेक्चर झाला होता त्याच्यामध्ये आपण पाहिले होते की जे कार्बन्स असतात ते चार प्रकारचे असतात. प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम, टर्शरी अँड क्वाटर्नरी. ठीक आहे. तर आपण असं सांगितलं होतं की जे आपलं नेक्स्ट लेक्चर आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत जे हायड्रोजन्स आहेत, हायड्रोजनचे टाइप्स आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर जसे कार्बनचे टाइप्स होते, ठीक आहे, प्रायमरी, सेकंडरी, 3 डिग्री आणि क्वाटर्नरी, तसेच आता असणार आहेत आपल्याकडे हायड्रोजन्स. ठीक आहे. टाइप्स ऑफ हायड्रोजन्स. तर बघा काय असतील टाइप्स ऑफ हायड्रोजन्स. टाइप्स ऑफ हायड्रोजन मध्ये हायड्रोजनचे 3 प्रकार पडतात. एक असतो आपला प्रायमरी हायड्रोजन, ॲटम, त्यालाच आपण 1 डिग्री हायड्रोजन ॲटम पण म्हणत असतो. त्याच्यानंतर आहे आपला सेकंडरी हायड्रोजन ॲटम, त्याला आपण 2 डिग्री हायड्रोजन ॲटम्स पण म्हणत असतो. त्याच्यानंतर आहे आपला तिसरा, त्याला आपण म्हणतो टर्शियरी हायड्रोजन ॲटम, त्यालाच आपण 3 डिग्री हायड्रोजन ॲटम पण म्हणत असतो. ठीक आहे. आता बघूया काय आहे. ठीक आहे. आता जो प्रायमरी हायड्रोजन ॲटम आहे तो काय असणार आहे बघा. असे हायड्रोजन ॲटम जे प्रायमरी कार्बनवर प्रेझेंट असतात त्यांना आपण म्हणत असतो प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स. ठीक आहे. आता इकडे बघ, हे जे प्रायमरी हायड्रोजन ॲटम आहे, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं आहे, द हायड्रोजन ॲटम्स present on primary कार्बन ॲटम. आता हे काय, हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट ऑन प्रायमरी कार्बन ॲटम आर कॉल्ड 1 डिग्री हायड्रोजन ॲटम्स किंवा प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये बघा CH3 याच्यामध्ये बघा हा पण प्रायमरी कार्बन आहे, हा पण प्रायमरी कार्बन आहे. आपण लास्ट लेक्चर मध्ये खूप डीप मध्ये बघितलं. ठीक आहे. तर या कार्बनला दुसरे 3 हायड्रोजन, आता प्रायमरी कार्बन वरती 3 हायड्रोजन आहेत आणि या प्रायमरी कार्बन वरती 3 हायड्रोजन. टोटल जर प्रायमरी हायड्रोजन विचारले तर टोटल जे 1 डिग्री हायड्रोजन ॲटम्स आहेत ते किती आहेत आपल्याकडे 6, कारण या कार्बनवर 3 आहेत आणि या कार्बनवर 3 आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जो सेकंडरी हायड्रोजन ॲटम असणार आहे तो असणार आहे द हायड्रोजन atoms present on secondary कार्बन ॲटम किंवा याला 2 डिग्री कार्बन ॲटम पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आर कॉल्ड सेकंडरी हायड्रोजन ॲटम्स. ह्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी हायड्रोजन ॲटम्स असं म्हणत असतो. एक्झाम्पल मध्ये बघा CH3, CH2 आणि हे CH3. आता याच्यामध्ये बघा हा एका कार्बनला त्याच्यामध्ये हा प्रायमरी कार्बन असेल, हा प्रायमरी, आणि हा जो मधला कार्बन आहे तो दुसऱ्या 2 कार्बनशी अटॅच आहे. म्हणजे हा जो कार्बन असेल तो कसा असेल, सेकंडरी असेल. आणि सेकंडरी कार्बनवर जेवढे हायड्रोजन प्रेझेंट असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, सेकंडरी हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे 2 डिग्री हायड्रोजन ॲटम्स किती आहेत इथं, 2 आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट वाला आपला टर्शरी हायड्रोजन ॲटम्स. आता बघा हे हायड्रोजन ॲटम्स present on 3 degree carbon atom are called 3 डिग्री हायड्रोजन ॲटम्स. त्याला काय म्हणतो, 3 डिग्री हायड्रोजन ॲटम्स किंवा टर्शरी हायड्रोजन ॲटम असं म्हणत असतो. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये बघा CH3, CH3 आणि CH3. याच्याकडे बघा हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी आहे आणि हा पण कसा आहे, प्रायमरी आहे. म्हणजे इथं टोटल प्रायमरी किती आहेत, कार्बन ॲटम 3 आहेत. त्याच्यामुळे हायड्रोजन टोटल 9. तर आता हा जो सेंटरवाला आहे तो आहे आपला 3 डिग्री कार्बन ॲटम. आणि 3 डिग्री कार्बन ॲटम वरती किती हायड्रोजन आहेत, 1 आहेत. ठीक आहे. या ठिकाणी 3 डिग्री हायड्रोजन ॲटम किती झाले, 1 झाला. आणखी एक शॉर्ट ट्रिक मध्ये बघा, जर प्रायमरी हायड्रोजन बघायचं असेल तर तुम्हाला प्रायमरी कार्बन कसा आहे, 1 आहे. म्हणजेच आता कधी कधी काय होतं की कंटिन्यू तुम्हाला विचारतात टोटल नंबर ऑफ प्रायमरी, सेकंडरी आणि 3 डिग्री हायड्रोजन ॲटम्स काढा किंवा कार्बन्स काउंट करा. ठीक आहे. ते आपण बघूया, काही एक्झाम्पल घेऊया.
तेव्हा आणखी लक्षात येईल तुमच्या. बघा calculate the number of 1 degree, 2 degree and 3 degree carbon atoms and hydrogen atoms in the following compounds. आता बघा मी तुम्हाला कंपाऊंड देतो, आपण त्याला सॉल्व्ह करूया. बघा CH3 CH2 CH3 इथं CH2 CH3. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हा पहिला आपला. दुसरा बघा CH3C त्याच्यानंतर 3 नंबर ठीक आहे. आणि फोर्थ ठीक आहे. हे झाले 4 कंपाऊंड. आता बघा पहिल्याच आपण सॉल्व्ह करूया. त्यात मोजायचं काय, जिथं तुम्हाला 3 हायड्रोजन दिसतील एका कार्बन सोबत. आता जे टर्मिनल्स असतात, आता बघा हे पूर्ण जसं बघितलं आपण, हे जे एकदम कडीला जे कार्बन ऍटम्स असतात ते प्रायमरी असतात. जसा की हा आहे आणि हा आहे. हे काय आहे, कडीला असणारे म्हणजेच टर्मिनल पोझिशनला जे कार्बन ऍटम्स असतात ते कसे असतात, जनरली प्रायमरी असतात. म्हणजे इथे एक प्रायमरी असेल तुमचा, हा एक प्रायमरी असेल, हा प्रायमरी असेल. ठीक आहे. तर टोटल प्रायमरी किती झाले, इथं 3 झाले. मग काय करू आपण, प्रायमरी कार्बन ऍटम्स किती आहेत टोटल, इथं 3. आणि एका प्रायमरी कार्बन ऍटम वरती हायड्रोजन असतात 3. तर टोटल प्रायमरी हायड्रोजन ऍटम्स किती होतील, 3 3 2 6 आणि 3 3 9, म्हणजे टोटल 9 हायड्रोजन्स होतील. त्याच्यानंतर आपण काय करूया, सेकंडरी कडे बघू. आता जिथं CH2 युनिट असते, काय CH2 युनिट, तो जनरली कसा असतो, सेकंडरीच असतो. म्हणजे हा सेकंडरी आणि हा एक सेकंडरी. आता सेकंडरी कार्बन टोटल इथं आहेत 2. ठीक आहे. आणि सेकंडरी कार्बन वरती 2 हायड्रोजन असतात. काय, सेकंडरी कार्बन वरती 2 हायड्रोजन असतात. तर आपल्याकडे टोटल जे सेकंडरी हायड्रोजन ऍटम्स असतील ते किती असणार आहेत, आपल्याकडे 4. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड वाला बघा. आता मी काय म्हणलं, जिथं CH3 तो प्रायमरी असेल, एक CH3 प्रायमरी, हा एक, हा आणि हा, 1 2 3 4 5 टोटल प्रायमरी कार्बन ऍटम्स किती आहेत, 5 आहेत. आणि त्या एकावरती असतात 3, तर 3 5 15, म्हणजे जे आपले प्रायमरी हायड्रोजन ऍटम्स असणार आहेत ते किती असणार आहेत, 15. आता मूव टू सेकंडरी, म्हणजे जिथं तुम्हाला CH2 युनिट दिसेल ते काय असेल, तुमचा सेकंडरी कार्बन ऍटम असेल. आता या ठिकाणी बघा सेकंडरी कार्बन ऍटम मला फक्त इथे एकच दिसतोय. आणि एकावरती सेकंडरी कार्बन वरती किती हायड्रोजन असतात, तर 2च असतात. ठीक आहे. 3 डिग्री दिसते का बघा तुम्हाला, हे बघा इथं कार्बन आहे. जिथं CH युनिट तो 3 डिग्री असतो. ठीक आहे. तर हा कोणता आहे, 3 डिग्री. हा कोणता होता, 2 डिग्री. म्हणजे 3 डिग्री कार्बन ऍटम किती आहे, तिथं एकच आहे. आणि 3 डिग्री कार्बन वरती 3 डिग्री हायड्रोजन किती असतात, एकच असतो. ठीक आहे. आणखी आता हा जो कार्बन आहे तो आहे क्वाटर्नरी. किती, क्वाटर्नरी. 4 डिग्री कार्बन किती आहे, 1. तुमच्या माहितीसाठी जनरली क्वाटर्नरी जो कार्बन असतो, आता तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की आपण जे कार्बन बघितले त्याचे 4 टाइप्स होते, क्वाटर्नरी पण होता, पण हायड्रोजन कसं आहे, 3च आहेत. का, कारण जेव्हा आपण कार्बनचे 4 बॉन्ड सॅटिस्फाय करतो, व्हॅलन्सी सॅटिस्फाय करतो, त्याच्याकडे व्हॅलन्सीच अवेलेबल राहत नाही की तो हायड्रोजनला बॉन्ड बनवेल, त्याच्यासोबत काहीतरी अटॅच होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे जर कार्बन क्वाटर्नरी असेल तर त्याला चारही बाजूने काय असेल, कार्बन ऍटम्स असेल, हायड्रोजन नसणार आहे. त्याच्यामुळे काय असतो, आपला हायड्रोजन 3 डिग्री पर्यंत असतो. ठीक आहे. आता हे 3 आणि 4 मध्ये टोटल नंबर ऑफ प्रायमरी सेकंडरी 3 डिग्री कार्बन ऍटम्स आणि हायड्रोजन ऍटम्स तुम्ही कॅल्क्युलेट करून काय करणारा, कमेंट करा. ठीक आहे. 3 आणि 4 नंबरचे. ठीक आहे. थँक्यू सो मच. नेक्स्ट लेक्चर